नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवे मध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी व पालक मित्रांनो, जे विद्यार्थी जस्ट क्वालिफाय आहेत किंवा 213 ते 350 मार्क्सच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर येत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना बीएमएसच करायचं, ते पण याच वर्षी विदाउट रिस्क। तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला कॉल येतोय आणि मेसेज येतोय बऱ्याच पॅरेंट्सचा की सर आम्हाला कमी बजेटमध्ये बीएमएस करायचंय, आउट ऑफ स्टेट सुद्धा चालेल। तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ही खास संधी आहे। तर आउट ऑफ स्टेट मध्ये जर तुमचं बजेट आहे 2 ते 2.5 लाख पर इयरचं, तर उत्तर प्रदेश मध्ये बीएमएस तुमच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन असणार आहे। जिथं की बेस्ट कॉलेजेस, बेस्ट फॅकल्टी, बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, मोठा कॅम्पस, डायसेक्शन साठी डेड बॉडी अवेलेबल आहे। महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विद्यार्थी कॉलेजेस मध्ये आहेत। त्याच्यानंतर महाराष्ट्राची काही फॅकल्टी सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळते। महाराष्ट्र कल्चर राबवलं जातं। हॉस्टेलमध्ये महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विद्यार्थी राहत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असे बेस्ट बीएमएस कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्की माझ्या नंबरवर मला संपर्क करा आणि आम्ही तुमचं 100% ऍडमिशन कंप्लीट करून देऊ। सर्वात महत्वाचा मुद्दा, आता आउट ऑफ स्टेटला बीएमएस करायचंय तर बऱ्याच विद्यार्थ्या पालकांच्या मनामध्ये एक शंका असते की सर तुम्ही तर आम्हाला गाईड करशाल, पण आम्ही कसं करायच्या पुढच्या प्रोसेस। तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची घाबरायची आवश्यकता नाही, कारण आमच्या टीम मार्फत तुमच्यासोबत आमचा टीम मेंबर किंवा मी स्वतः तुमच्यासोबत ऍडमिशनला येतो। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही। आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आपल्या ऑफिसेस आहेत 2 ठिकाणी, बरेली आणि लखनौ मध्ये आपल्या ऑफिस आहे आणि विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आपण तिथेच करतो जिथं आपलं ऑफिस आहे। त्याच्यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आउट ऑफ स्टेटला येत नाही। त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मध्य प्रदेशमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, उदाहरणार्थ भोपाळमध्ये, तर तिथं सुद्धा आपण ऍडमिशन करून देतो। जर तुमचं पण बजेट आहे 3 ते 4 लाख पर इयरचं, तर भोपाळ मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आम्ही तुमचं ऍडमिशन करून देऊ। आता राहिला विषय उत्तर प्रदेशचा, सर पूर्णपणे फीस डिटेल कशी असेल। आता एक तुम्हाला सरासरी तुम्हाला फी स्ट्रक्चर सांगतो। तर विद्यार्थी मित्रांनो, 2 ते 2.5 लाख पर इयरच्या दरम्यान तुमचे ट्युशन फीज असणार। त्याच्यानंतर हॉस्टेल तुम्हाला 75 ते 80 हजाराच्या दरम्यान भेटेल। त्याच्यानंतर इतर खर्च तुम्हाला पहिल्या वर्षाला जसं की कॉलेजचा युनिफॉर्म, पुस्तकं, लायब्ररी फीज, डायसेक्शन किट वगैरे सर्व फीज मिळून 10 ते 15 हजार रुपये इतर खर्च येऊ शकतो। म्हणजे 2.5 लाख पर इयर कॉलेज, त्याच्यानंतर तुमची 75 ते 80 हजार हॉस्टेलची फीज। तर हे सगळं मिळून तुम्हाला साधारणपणे 3 लाख पर इयरचं तुमचं बजेट असायला हवं, 3 ते 3,20,000 पर इयरचं। तर एवढ्या कमी खर्चामध्ये तुम्हाला जर बीएमएस करायचं असेल तर नक्की माझ्या नंबरवर मला संपर्क करा। 100% तुमचं ऍडमिशन आम्ही करून देऊ। धन्यवाद।